श्री स्वामी समर्थ। आजचा आपला विषय आहे लग्न कुंडली। बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, म्हणजे आता समजा ॲस्ट्रॉलॉजीचं जे बघायला येतात लोक पत्रिका घेऊन, तर आपण म्हटलं की अहो तुमचं लग्न तर आहे, नाही नाही मॅडम आमची रास मात्र तूळ आहे, नाही नाही मॅडम आमची रास न कर्क आहे असं बोलतात। तर त्यांना असं वाटतं की राशीप्रमाणे आपण भविष्य बघतो, राशीप्रमाणे आपण भविष्य बघतो, चंद्र राशीप्रमाणे पण बघतो, पण मूळ तुमची लग्न कुंडली असते। लग्न कुंडली म्हणजे काय, तर बऱ्याच लोकांचा असा अर्थ आहे की लग्न होणं असं नाहीये, तर आकाशात जे ग्रह तारे असतात त्याची प्रतिमा म्हणजे ते कुंडलीत मांडणं। आजच्या दिवसाचा आता तुमचा जन्म झालाय, समजा कधी झालाय तर दुपारी झालाय, तर दुपारी 12 वाजताचे काय ग्रहमान असणार ते 2-2 तासांनी लग्न बदलत असतं। म्हणून आम्ही म्हणतो वेळ फार महत्त्वाची आहे, कारण की वेळ तुमची परफेक्ट असेल तर तुमचं लग्न कोणतं आहे ते कळतं। आणि लग्नाचा प्रभाव 70 ते 80% असतो आणि बाकीचा चंद्र कुंडलीचा प्रभाव म्हणजे आपली चंद्र राशी आहे फक्त 20 ते 30% आपल्यावर प्रभाव म्हणजे टाकत असते। तर त्यामुळे आपण चंद्र राशीप्रमाणे आपलं भविष्य जास्त नाही बघू शकत, नॉर्मल स्वभाव बघू शकतो, पण तुमचं बाकी तुमची बॉडी, तुमचं आरोग्य, तुमचं आयुष्य हे तुम्ही लग्न कुंडलीने परत तुम्ही कुठल्या फील्डमध्ये जाणार आहे, तुमचा अर्थ त्रिकोण काय, तुमचा धर्म त्रिकोण काय, तुमचा मोक्ष त्रिकोण काय, हे सगळं लग्न कुंडलीवरनं ठरतं। चंद्र कुंडली फक्त नॉर्मली तुमच्यासाठी काय आहे, तुमची रास कोणती आहे हे सांगते आणि तुमचा स्वभाव काय आहे, चंचल आहे, शांत आहे, कसा आहे, की चिडचिड आहे हे सांगत असते। पण लग्न कुंडली ही मूळ कुंडली आहे। तुमचं जर वेळ असेल आणि लग्न कुंडली असेल तर परफेक्ट तुमचं भविष्य निघू शकतं। या व्यतिरिक्त आम्ही एक प्रश्न कुंडली बघतो, जातक ज्या वेळेस येतो त्याप्रमाणे आम्ही बघून थोडंफार त्याच्यावर थोडंफार काय बरंच काही आम्ही फलादेश सांगू शकतो। पण जर लग्न कुंडली तुम्हाला जाणून घ्यायची आहे तर तुमचा फर्स्ट हाऊसमध्ये जो आकडा आहे ते तुमचं लग्न, मग तिकडे 1, 2, 3, 4 काही असू दे, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी कुंडली कशी असते आणि कशी बघायची म्हणजे पूर्ण बघायची नाही, तर लग्न आणि चंद्र कसं बघायचं ते पुढच्या व्हिडिओत सांगेन। तिथपर्यंत एवढंच, धन्यवाद। कसे वाटतात आपल्या रील सांगायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। मराठी चॅनल खूप कमी आहे, त्यामुळे आपल्या मराठी बांधवांपर्यंत तर हे गेलंच पाहिजे, त्यामुळे सगळीकडे आपला व्हिडिओ गेलाच पाहिजे। धन्यवाद।